नमस्कार मित्रांनो, मी गणेश तुपे जीटी इन्फो चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। आज मंडळी आपण तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलो आहोत की निसर्गाचा अगदी मन प्रसन्न करणारा धबधबा म्हणजेच कापावडी धबधबा। तर मित्रांनो, शहराच्या धकाधकीच्या जीवनापासून कुठेतरी आपलं मन शांत व्हावं, नयनरम्य दृश्य या डोळ्यांना दिसावं म्हणूनच आपण आलो आहोत आज शहापूर तालुक्यातील सरळांबे या गावी। शहापूर तालुक्यातील सरळांबे खुटाडी गावाजवळ अगदी सह्याद्रीच्या कुशीत वसलेला तो म्हणजेच कापावडी धबधबा। पावसाळा सुरू झाला की धबधब्यासोबतच डोंगर जणू काही हिरवी शाल पांघरतात। अगदी डोंगराच्या कुशीत लपलेला नयनरम्य निसर्गरम्य धबधबा तो म्हणजेच कापावडी धबधबा। तर मित्रांनो, पावसाळ्यात धबधब्याचा आनंद घेताना एका गोष्टीचं भान नक्कीच ठेवा। डोंगर उतारावर जो काही पाणी येतोय तो अचानक त्याचा प्रवाह मित्रांनो वाढू शकतो, म्हणूनच धबधब्याजवळील खडक हे निसरडे होऊ शकतात। म्हणून फोटो काढताना आपल्या कुटुंबाची नक्की काळजी घ्याल हीच विनंती। हा धबधबा शहापूर तालुक्यातील सरळांबे गावापासून अगदी 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हा कापावडी धबधबा आहे। तुम्ही जर भास्ता धरणाकडून येणार असाल तर भास्ता धरणापासून जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावर हा कापावडी धबधबा आहे। मंडळी, तुम्ही पावसाळ्यामध्ये धबधब्यावर जाताय पण स्वतःच्या कुटुंबाची काळजी नक्की घ्या ही आपणास पुन्हा पुन्हा जीटी इन्फो चॅनलच्या माध्यमातून आपणास विनंती करतो। कोणतीही दुखापत झाल्यास जीटी इन्फो चॅनल जबाबदार नाही। नक्की कापावडी धबधबा आहे कुठे? तर आपण प्रथमतः कापावडी धबधब्याचे दृश्य पाहू शकता की माझ्या पाठोपाठच आपल्याला कापावडी धबधब्याचे पांढरा शुभ्र पाणी आपल्याला पाहायला मिळतो। हाच धबधबा नक्की आहे कुठे? तर समृद्धी महामार्गाचा सरळांबे गावाजवळ जो काही टनेल जो माझ्या पाठीमागे मंडळी आपण पाहू शकता, टनेलच्या अगदी खालोखाल जर टनेलचा आपण विचार केला तर टनेलच्या अगदी खालोखाल आपल्याला कापावडी धबधबा पाहायला मिळतो। खरं तर मित्रांनो, हा धबधबा अनेकांच्या अपरिचित असलेला धबधबा आहे। तोच कुठेतरी अंधारात राहिलेला धबधबा खरं तर जीटी इन्फो चॅनलच्या माध्यमातून आपण उजेडात आणतो। महाराष्ट्रात असे अनेक धबधबे आहेत, परंतु हा धबधबा कुठेतरी अंधारात राहिलेला होता, परंतु खऱ्या अर्थानं आज त्याला उजेडात आणतो। आणि महाराष्ट्रातल्या असंख्य धबधब्यांपैकी एक असा धबधबा तो म्हणजेच कापावडी धबधबा। आता याच धबधब्याची सुद्धा या अनेक धबधब्यांची मध्ये गंती झालेलीच आहे। शेवटी मित्रांनो, जाता जाता एकच सांगेन, निसर्ग वाचवा, निसर्गाच्या ठिकाणी कचरा करू नका। कारण तर धबधब्यासारखी असो किंवा नैसर्गिक कोणतीही संपत्ती असो, त्या संपत्तीचा कधीही मंडळी गैरवापर करू नका। धबधब्याच्या ठिकाणी याल तर नक्की काळजी घ्या, परंतु धबधब्याच्या ठिकाणी कचरा करू नका, योग्य ती काळजी घ्या।